रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज शहरातील भवानी चौकात भीषण अपघात। हायवा टिप्परने दुचाकी स्वाराला चिरडले। शरीर छिन्न विछिन्न, रक्त मांसाचा चिखल, तुटलेले अवयव गोळा करून भरले पोत्यात। केज शहरात अपघाताची मालिका सुरूच आहे। शहरात अशा प्रकारचे अपघात रोज घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। याला अनेक गोष्टी जबाबदार असून यामध्ये चौकात अतिक्रमणामुळे अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांचा अभाव, अवैध प्रवासी वाहतूक, रस्त्यावर गतिरोधक नसणे या गोष्टी कारणीभूत आहेत। केज शहरातील भवानी चौकात भीषण अपघात घडलेला आहे। हायवा टिप्परने दुचाकी स्वाराला चिरडलेला आहे। या अपघातात शरीर छिन्न विछिन्न अवस्थेत घटनास्थळी पडलेले होते। सदरील घटनेमध्ये शरीराचे कमरेपासून हातपाय आणि इतर अवयव वेगळे पडलेले होते। दवाखान्यात नेताना शरीरच न राहिल्याने शरीराचे सर्व अवयव गोळा करून पोत्यात भरण्यात आले। सदरील घटनेची माहिती ही शहरात आणि परिसरात कळताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली। सदरील घटनेबाबत प्राथमिकतेने मिळालेल्या माहितीवरून नितीन आदिनाथ जाटे, राहणार तांबवा, वय वर्ष 35, तालुका केज असे मृत युवकाचे नाव आहे असं समजत आहे। आणि 23 जुलै गुरुवार रोजी केज शहरातील भवानी चौकात सकाळी 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान केज शहरातील भवानी चौकात हायवा टिप्पर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघातामध्ये दुचाकीवर असणारे नितीन चाटे या तरुणाला डस्टने भरलेल्या हायवा टिप्परने टायरखाली चिरडलेलं आहे। यामध्ये नितीन चाटे या तरुणाच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे। त्याच्या शरीराचे झालेले तुकडे, पोटाचा भाग, कमरेचा भाग, दोन्ही पाय वेगवेगळे पडले तर रक्त आणि मांसाचा चिखल झालेला पाहायला मिळाला। ही घटना एवढी भयानक होती की पाहणाऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत। या घटनेमुळे केज तालुक्यासह तांबवा गावावर शोककळा पसरलेली आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे। या घटनेची अधिक माहिती आणि तपास केज पोलीस करत आहेत। आज धारूर चौक अर्थात भवानी चौकामध्ये आपण बघता अतिशय भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे। एका अतिशय अवजड अशा वाहनानं या ठिकाणी नितीन आदिनाथ चाटे यांना धडक दिल्यानं जाग्यावरच त्यांचा जीव गेलेला आहे। वेळोवेळी केज शहरामध्ये हे अपघात होऊ लागलेले आहेत। मात्र आम्ही चौक काही आणखीन व्यवस्थित करायला तयार नाही, कारण चौक असावेत परंतु त्याची व्यवस्था व्यवस्थित असणं गरजेचं आहे। अशा वाहनांना अक्षरशः नागरिकांचे दररोज जीव चाललेले आहेत याचा विचार आता केजवाशांना केला पाहिजे। आणि जी काही ज्या ठिकाणी आमचे चौक आहेत हे चौक व्यवस्थितपणे लोकांना ये जा करण्यासाठी सुरळीत राहतील अशा प्रकारचे चौक असणं गरजेचं आहे। आपण बघता ज्यांच्या घरचा हे माणूस जात आहे त्यांच्यावर काय दुःख ओढवतं हे आपल्याला सांगता येत नाही। अशा वेळी प्रशासनानं, चाहे इथली नगरपंचायत असेल, इथले संबंधित नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांनी याची काळजी घ्यावी। ज्यांच्या घरचा व्यक्ती जातोय त्यांच्यावर पूर्णपणे एक आघात कोसळलेला आहे। मला सुद्धा बोलणं शक्य नाही आहे, अशी अवस्था या ठिकाणी बघून होत आहे। आमची एवढीच विनंती आहे केज प्रशासनाला, सगळ्याच अगदी नगरपंचायत असेल, लोकप्रतिनिधी असतील, जबाबदार, फक्त बघून बसू नका, लोकांचे जीव जात आहेत। आम्ही एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर एक चौक असतील किंवा इथली वाहतूक असेल किंवा रस्ते असतील, वाहतुकीला सुरळीत करा। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।